पनवेलचा बाजार डायरेक्ट गरम करून ठेवला अक्का. डायरेक्ट मंदिरात प्रकट व्हायचा का वरती आहे? अरे बापरे, हिचा टेक वरती वरती. आवडी लवकर नको जाऊ, गिफ्ट बाकी तुझ्या वरती माझी. टमाटा ले लो, शिमला ले लो, क्या भेंडा ले लो, कौला कौला भेंडा ले लो. सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल, सॅमी कालन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे गाईज. आजचा विषय असा आहे, पहिले गुड मॉर्निंग बोलू का गुड नाईट बोलू, कारण की आता वाजल्या 2 आणि आता मी चालल्या आपले एकवीर आईची सिरीज आणि ती इंस्टाग्रामला येणार एकदम प्रोफेशनल सिरीज. आता आमचं 3:30 वाजता शूट चालू होणार. 3:30 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शूट चालू होणार. पहिला पनवेलला होणार, त्याच्यानंतर मग आपले आईची इथं होणार एकवेरेला. ती गाडी दिसतं तर बघा, हर्षद आले मला घ्यायला. हर्षदला बोललो चल जायचं तर जाऊ आता आपण. आणि काही लोक आहेत ते फक्त पैशासाठी काम करतात, बाकी काही नाही. पैसा दिसेल तिथे येतात, पण हर्षदचं तसं नाही आहे. बिचाऱ्याला एक फोन केला की लगेच येतो तो. आणि चला आता चालल्या मी शूटला पनवेलला. आणि आपल्यासोबत कोण कोण तर सर्व नक्की मी दाखवणार आहो. आणि आपल्याला आज मस्त व्हॅनिटी पहिल्यांदा लाईव्हमध्ये काहीतरी चांगलं घडतं का व्हॅनिटी वगैरे. आणि चांगली गोष्ट का दिवस प्रत्येकाचं चेंज होत जातात आणि आपलं पण एक दिवस नक्की चेंज होतील. आपण पण गरीब आहो, गरिबीतून बाहेर निघूच. तर चला आता चाललो हर्षदची गाडी. चला गाईच, यो झोपले, उठला तर बरा. बघू दे कसा झोपले, दिसे बी नाही बघ झोपले बघ. उठला डोलं लाल झाल्या बाईचं. उठला डोलं लाल झाल्यान. चल परत झोपू आपण जाऊन तिकडे सीन, कारण की ते एकदम 4 वाजता आता फोन केले, 4 वाजता बोलतो. चला तर गाईच, आता आपण आलो CNG पंपावरती CNG टाकायला. आता हे मुश्किल बघा. अरे ही 90 बोलत रे, चांगली डोल्यावर झोप तुझे. CNG चालू का बंद? खरंच का? गाईज यांची CNG बंद, खरोखर बंद आहे खरं. टाक का असेल काय रे, झोपणचे मुला वाटत का रे, झोप्या इकडे. चला गाईस, CNG नसेलच ना तरी टकलीच ती. चला गाईस, येणी 1 घंटा थांबवला आम्हाला. 1 घंटा ते बघ रस्ता चोर चुकवला येणी. काय बोलशील हिला, तिकडून जाऊ चाल युटर्न मारून बाहेरशी जायला लागत. बघला गाईच, ही अशीच करतं. इथे थांबवला तर थांबवला, बोलतो आम्हाला ते घरा जायचे रस्त्याला. मला वाटलं इजे घर आहे. घुसलो गावान, घोडगावान घुसलो ना. बाबा तावरे रमशा रिवर्सला गाडी, कारण की घोडगावान रस्त्याचं काम चालू. रिक्षा रिवर्सला गाडी आणली, कशी तरी आणली. मग आम्हाला टर्न भेटला, मग आम्ही वळवली गाडी. मला काय दाखवलं, काही कलर इकडे बघा तुम्ही, आता बघून जाईला कशी आहे आणि नंतर बघून जाईल कशी होईल. मग काय गाईस, आता काहीतरी नवीन आहे. आज काहीतरी होतंय, काहीतरी लाईफ मध्ये नवीन घडतंय. घडू दे. आम्ही तुम्हाला मगाचीच बोललो ना, जेव्हा ब्लॉग चालू केला सुरुवातीला, का लाईफ मध्ये काहीतरी नवीन घडतं. आज गरीब आहो तर उद्या श्रीमंत असन, यो शब्द बी लक्षात ठेवा. जर कोणाला यो शब्द लक्षात नसेल तर लिहून ठेवा आणि स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवा. खरं हर्षद, बरोबर का ना? वाईट दिवस चालू पण चांगले दिवस यायला टाइम नाही लागणार आता. चला तर गाईज, आता आपण चाललेलो आहे शूटला. चला गाईज, लोकेशनला पोहोचलोय. आणि लोकेशनला पोहोचलो म्हटलं भाई, इथे शर्ट चेंज झाला, माझा मेकअप केली, हॉस्पिटलमध्ये आल्या शूट करायला. आणि ही बघा देवी बनणारी देवी, आशीर्वाद दे.
आणि हर्षित बिचारा आपला इथे शिन झोपाचा आहे का? गाडी कुठे लावशील आता? हां, गाडी लावायला जागा बघू कुठेतरी. चला तर आता शूटला चालू करतोय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर गाईज जी आता माझी मेकअप केलेली आहे तिचं नाव तर मला माहिती नाही. केली आहे. हा मग तेच केलेली आहे. तिचा मला नाव माहिती नाही. हाय, गुड मॉर्निंग. नाव काय तुझं? श्वेता आणि या अक्षता. तुमची ओळख करून देता. ते गोंधळ लय लवकर करले. ए चलो, ए चल. गाईच हिला मी टाकून चाललो आता. त्याच्यावर ही रागवली. तेव्हा अलाराम वाजताना बघ, अलाराम आमचं. काय बोलतो, ब्लॉग नको टाकू. तुझा आयडीचं नाव काय मेकअपचा? श्वेता, श्वेताच मेकअप. गाईज आताच आपली नवीन पोरगी ही रेडी झालेली आहे. आणि तुम्हाला जर मेकअपची जर ऑर्डर कोणाला द्यायची असेल तर श्वेताला ऑर्डर द्या नक्की. कारण की आपला काम आहे प्रमोशन करायचं, तर प्रमोशन केला. माझी शूटला यायला लागत झाला का मी बोलवीन तेव्हा. पण तुझं कॉन्टॅक्ट नाही माझ्याकडं. हां, आता आमचं गाणी आहे ऋतिकाचा आणि अक्षताचा. मग तेव्हा आपण करू त्यांची एक कॉली लुक पण करायचा हा. आणि एक साडी. हे चाललं का पव खाना झोप तशी. गाईच कांदा पाव अंजन दाखवू का तुम्हाला. हे बघ कांदा पाव का. टाकून चाललो. चला गाईच, तर आता आम्ही चाललो लोणावल्याला आपल्या आईच्या दर्शनाला. आपली सिरीज तिकडेच होणार आहे. आता अर्धा शूट केला आपण इकडेच आणि खतरनाक एकदम शूट टेक एकदम जबरदस्त चालू आहे. पण विषय काय आहे माहिती आहे का गाईच, ज्यावेळी व्हॅनिटी बोलवलेली ती एंड टायमावरती त्यांनी कॅन्सल केली. काहीतरी झाला प्रॉब्लेम त्यामुळे कॅन्सल केलेली आहे. पण आता आम्ही आमचीच गाडी घेऊन चाललो. वॅगनर विशालजी ते मला बोलत होते का तुम्ही आमच्या गाडीमध्ये चला, आमच्या गाडीमध्ये चला. आपली त्यांची पण XV आहे. मी बोललो नको, कारण की 10 जण ते गाडीमध्ये बसतील आणि प्लस बॅगा वगैरे आहेत. म्हणजे मध्ये एकदम आरामात जाऊ आपण. आता येताना अक्षताला घेऊन येऊ आम्ही गाडीमध्ये. आता अक्षता नाही आहे आमच्यासोबत. आणि येताना का तिला घेऊन येऊ, कारण की आता तिला का नाही घेऊन गेलो आम्ही त्याचं कारण पण सांगतो. कारण की नाही गाईच, तिला देवी बनवायची आहे आणि देवी बनवायला तिला भरपूर सारा वेळ लागेल. त्यामुळे तिला आपण नाही आणली. तिला बोललो तुझी जेव्हा मेकअप वगैरे होईल तेव्हा तू ये. कारण की आमच्या हर्षदचा इन्शुरन्स नाही आहे, इन्शुरन्स संपलेला आहे गाडीचा. त्याच्यामुळं आम्ही लवकर निघतोय. चला तर आपल्या ब्लॉगमध्ये काही असंच कंटिन्यू राहा. चला गाईच, फायनली आम्ही पोचलेलो आहे 9 वाजताच. एकविरीला आम्ही पोचलोच तो 8 वाजता. आणि एवढा स्लो आलोय, टाइमपास करत आलोय आम्ही. असते आलो. आणि ते शालेंची पोरांची पिकनिक गेली बघ, टेम्पो भरून आले वाटतं ये. तर चला गाईच, एक काम करू, पहिले दर्शन घ्यावं आपण आणि मग हे करू आपण, नाही का. आता दर्शन करतो गाईज आम्ही आणि मग आम्ही शूट चालू करू. शूट टेक चालू केलेली आहे, हॉस्पिटलपासून सुरुवातच केलेली आहे. तर चला गाईच, आता जाऊ वरती आपण, गाडी लावू आणि मग थोडासा नाश्ता बिष्टा करू. चला फायनली पोचलो आहे बघा आईचा मंदिर. पार्किंग मध्ये टाकायचं. काहीच ही बघा देवी बनले ही. आणि ते आई येईल ते पाया भरायला देवीचे. अशी राहायला सांगू का. पण मला हे म्हणजे कॉम्प्लिमेंट ऐकून आवडलं का बाबा, त्यांना आवडलं. खरंच छान वाटते. छान वाटते ना. ऍक्च्युली दागिने एकदमच सेमच झाले. तुम्ही मस्त जोरीला जोर भेटले तिला. तिला पण कधीपासून बोलायला, तिला कधीपासून बोलायला कोणी नव्हता ना. आम्ही सगळ्यांना पटत नव्हतं ना. बघ सगळ्यांनी सांगितलं बोलले अशी बदल सांगू का. पण ती किती 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 काली आहे माहिती आहे का. ही काली किती आहे माहिती आहे का. मेकअप करून गोरी झाली.
मग मेकअपचा कमाल आहे. हो हे बघ बघायचं तुम्हाला लांबी. नाही, नाही. बघितलं का घाबरली. पिकअप आपण काढायचं ना. हा बरोबर. पिकअप आपण काढायचं ना. हा. मनाने गोरा पाहिजे माणूस समजलं ना. ही राज गोरी आहे. ही आता तुमचे कान फोडून टाकील. आता जोर भेटले, आता हकणार नाही. जोर भेटले आता. माझी बहिणी चांगली नाही वाटत, तर मग काढायचं. हा आता जोर माझी बहीण आहे म्हणून. बहीण भावाचा कधी जमत नाही ना. बहिणी म्हणजे बहीण किती सुंदर असली तरी पण तिला त्याचं काही बोलतो मस बोलतो ना. असंच असतात भाऊ. हा, नाही, जे असं झालंच हे नाही. प्लॅम्पलेट आणले जे वाच. चला गाईच हिच्या मागे लागून होणार नाही काही आता. की बघ आम्ही चाललो आता. बिस्लेरीचा बॉक्स घेऊ का तुला. गाडी लॉक केली का. प्लीज खा ना. बरेच दिवसांच्या भेटली तावरीला. पहिले खा. भाभीस कावा झाली. भाभीस कावा झाले. आता मुखात बसेल बघ ना. चालली डिसेंबरला. हा. वर्ष मी वर्ष होईल. हा आजचा आजची व्हिडिओ आणि भाभीची व्हिडिओ मी टाकणार आहोत. एक पोरक बोललेली माहिती का बाई मला प्रमोशन आले ना प्रमोशन कमी तुला ना चांगली भारी काहीतरी गिफ्ट दे. 3 लाख रुपये कमवलं मग गिफ्ट द्यायचा पत्त्याला. बोल आता बोल. दुसरी ब्लॉग मध्ये बोलले मी माझ्या भावाला असा गिफ्ट देईन का तुम्ही बघत राहा आणि लवकरच प्रमोशन बघ चालू होऊ दे. 4 लाख कमवलंय पण ती 3 लाख कमवलं. 1 सेकंड मध्ये 1 लाख. जाऊ दे चल. कोणी निंबू नारोल नाही फिरवणार. खरा सांग किती कमवलं. मी नाही 1 रुपया ना कमवीन. सांगणारच नाही कारण की ये ना व्हिडिओ टाकायला इथे. हा ये ना काही निंबू नारोलवाल्यांना लय घाबरते. देवा मी फक्त एक विरा आईला मानते आणि मी फक्त देवांना मानते आणि बाकी मी कशालाच मानत नाही. त्या जाऊ दे मग. आता परत बोल गिफ्ट केव्हा देशील. गिफ्ट देईन मी तुला. तू टेन्शन नको मी आणि देऊन देईन भाऊबीजला. तुला. पुढच्या वर्षी भाभीला हात मागायचे असं काय? पुढच्या वर्षी भाभीला देशील ग. नाही देणार आता तर नाही देणार काहीच. मी ह्याला काही गाईस आता तुम्हाला ही जी मजा घ्यायची आहे ना भाभीचा ब्लॉग आणि ही ब्लॉग जॉईन करणार आहोत. गजब बेइज्जती करी गाईस का गजब बेइज्जती. आता नाही देणार जा. नको द्याव जा. खा ना. झाल्यापासून टेक एकच झाले पण सतत कंटिन्यू फॅन चालू आहेत. फोटोशूट चालू आहे. इथे कंटिन्यू फॅन चालू आहेत. टेक काय घ्यायला भेटत नाही व्यवस्थित. गाईस हिला टाकून आलतो. अरे मना इथेच बसवलंय. अरे मना खाली पण नव्हतं. कवा तुझा टेक कवा डायरेक्ट मंदिरात प्रगट व्हायचा का वरती आहे. अरे बापरे हिचा टेक वरती वरती. वरती आवडी लवकर नको जाऊ. गिफ्ट बाकी तुझ्या वरती माझी. हो ना. नाही हो. बनायचे. ना. गेलो तरी तुझी छाती उभी राहते. बोलशील हा? बोलशील? मला नाही बोलशील? नाही नाही हा? तसं काही करू नको. शाला मला बोलते मी देवी झाले ना. कसे टाकून आले ते पण सांग ना एकदा परत. कसं टाकून कसं आलो मामा तुला? बघ ना पैसे घ्यायसाठी थांबले. नाही आपल्याला नाही घेणार. आपल्याला नाही गाड्या येणार संपल्यात ना तो. त्याला. 3 गाड्या सांगल्या. चला मग आता जायचं का वरती आपण. मग आपली देशात बघली का लोकांना वाटतं सॅमी असाच हाय म्हणजे आम्ही काय कसा? कसा आव नाही का नाही का? मग आकाश प्रकाश म्हात्रे. तर गायच आता आपण चाललोय वरती शूट करायला आणि आज माझ्यासोबत कोण आहे बघा. नवीनच ऍक्टर आहे. कोण कोण ओळखते जरा कमेंटमध्ये सांगा. हाय हाय तुझं नाव काय. माझं नाव रुपल नंद. कुठल्या कार्यक्रम मध्ये तू काम केलंय. मी जवळपास 7 ते 8 सिरियल्स केलेत. अरे आता बापरे. माझी मितवा चालू आहे. तू हिरे माझा मित्र. अरे बापरे. तर गाईस मी फक्त आलेलो शूटला. मला काही माहिती नव्हतं कुठल्या सिरियलमध्ये. आता मी म्हणजे ॲक्च्युली टी व्हीच बघत नाही त्यामुळे आपल्याला काही माहिती नव्हता. पण हिच्यासोबत जेव्हा लेडीज फोटो काढायला लागली तेव्हा मला समजलं का हां ही सिरियलमध्ये. त्या बोलत तुमचे सिरियल खूप छान असतात तुमचे सिरियल खूप छान असतात. बरोबर ना लेडीज असेच बोलत होत्या. तर तेव्हा गाईस मला समजला का ही सिरियलमध्ये आहे. तर नक्की ही जे सिरियल तुम्ही बघत राहा. तू राहिला कुठे. मी मुंबईतच आहे. मुंबईत तरी सायन. साईनला. ओके
ही राहते साईनला. तर चला गाईच आता आपण जाऊ वरती दर्शनाला पण आणि शूटला पण. अच्छा कशा बोलतो तू, कशी गोरी लावतो बघ कुत्र्याला. कोको 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 भेटला कोको. अरे पाय नाही आहे त्याला. पाय नाही त्याला. कोको बोल कोको. पिल्लू. आणि ओरी पिल्लू. पिल्लू आहे, नवीन नाव आलंय. गाईज बघला की तिकडे नावा किती आहेत. कोको, ओरी, पिल्लू अजून मी खूप काय काय बोलते. बच्चू, सोनू, गुगुडू, गुगुलू. फायनली पोचलो आपण आता वरती आणि आता थोड्या वेळाने घेऊ आपल्या आईचं दर्शन. चला हे आमची टीम बघू शकता तुम्ही, इथेची टीम आहे. हे आमचे डायरेक्टर आहेत. ही आमची देवी. असे राहा ना, अशी राहा. हा बघ कशी मस्त एकदम. हिचा लुक कोणी केले माहिती आहे का? ही मेकअप आर्टिस्ट. अरे बाबा ही पोज बोलला ना तर मला लगे हसू येते रे. बटरफ्लाय बटरफ्लाय. कसले टेन्शन मध्ये आहेस? काही आपल्या हॉटेलचं नाव का? आमंत्रण हॉटेल. काही याचा आमंत्रण हॉटेल आहे. रूम आहे. जेव्हा तुम्हाला एकविरीला यायला राहायला तेव्हा भाईला कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर का तुझा? कॉन्टॅक्ट नंबर हॉटेलचा. ओके बघा भाईने नंबर सांगल्या, नक्की रूम बुक करा. स्वस्त्यान भेटतील ना? स्वस्त्यान भेटतील. चल चाललो घरा. नाही नको ते शूट ना, बेकार एकदम. नाही घरात आलो. पनवेल चल. गाईज येता येता डेड बॉडी दिसली इकडे बघा गाईज. यांनी फाशी घेतली बघ. हे फाशी घेतली यांनी. आता काय करशील? मेला यो. काही गरज प्रेमान पागल झाला ना, मेला बघ यो. गाईज आता आम्ही पनवेलला पोहोचलो आणि पनवेलच्या मार्केटमध्ये आल्या. तिथे आपल्याला भेटले कमलाबाई. भेटले बघा कमलाबाई. हल्ली कमलाबाई आली बघा. कशी कमलाबाई. कॉंग्रॅच्युलेशन गाणी आल्याबद्दल. एक नंबर गाणी आपला. कसं गाणी आपला आला पण बरी एक नंबर आली. ती सुटलाच आली मी. कुठेशी सुटला आले? कोणचा? काय माहिती कोण येते. काहीच माहित नाही तुला. अरे काय बोलशील. आम्ही आले इकडे बाजार बघू दे बरं. काय पनवेलचा बाजार तरी कसा? सारखी बघतेच मी. एकविरीचा बाजार काय तुमचा, इथला पनवेलचा बाजार काय, सगळं चालूच असतं तुमचं कार्यक्रम. बरं बघू दे भाजी. एकविरीला गेलतास का? हो आज पण एकविरीला गेलतो. तुमच्याकडे गाडी आहे स्वतःची म्हणल्यावर काय. तू पण गाडीत बसल्यावर तू बी आता कमवता ना. तुमचे आता पोरांच्या आशीर्वाद सगळ्या आयशीच्या डोक्यावर असले हो काय. इकडे मस्ती मस्ती. इकडे कणाला आले तू शूटला? बरोबर आले. यांचं शूट आहे. शूट आहे का? आम्ही असंच फिरत आम्ही असं झालं फिरत त्यांचं काय काय तसं काय ते. तुमचं शूट आहे का? तुमचं शूट आहे का? यांच्या सोबत आहे. अरे आम्ही आलतो इकडे फिरत. बरं बघू दे जरा बाजार कसा आहे काय आहे. बाजार एक नंबर. एक नंबर आहे ना? पनवेलचा बाजार लिहान बक्षी तरी. पनवेलचा बाजार एक नंबर. हा कल्याणपेक्षा भारी पनवेलचा बाजार एक नंबर. कमलाईला माहिती नाही मी तिची शूट मध्ये होत्या. आणि चला आज प्रँकच करू तिच्यासोबत आपण. खरं म्हणजे प्रँकच केलेलं आपण. खतरनाक मस्त ना शूट चालू आहे बघ. तू किती बनवार गेला करतो माझ्याशी. आईशी तू बनवार गेला करता. कसा फसवला तुला? प्रँक केला का नाही आज तुझ्या मीनी? हा मना बोलता एकविरीशी आलू बोलता. एकविरीशी आलू बोलता. इकडे पनवेल बघायला आले. तू किती पनवेली बघता? पनवेली बघता किती? लय भारी का नाही प्रँक केला? मग ऍक्च्युली मीनी तुझी आयडी त्यांना शेअर केली होती. चांगला इजी मला. का बोलता आई कच या? चांबाटा ले लो. शिमला ले लो. क्या भेंडा ले लो. कौला भेंडा ले लो. अभी क्या है? तोंडला कोणला ले लो.
कमलाबाईनी पनवेलचा बाजार डायरेक्ट गरम करून ठेवला अक्का. बघ कशी पब्लिक बघतो सगळी कमलाबाईला. पब्लिक दाखवतो पब्लिक जमा केली कमलाबाईनी फुल. सासू भाजी हा. सुनबाई लसूण सुनबाई तोंड लपवत. हा? लग्नाचा काय आपला धंदा आहे काय आपला काम आहे तो. मग आपला काम आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता फुलवाली बाय बसली आमची फुलवाली. काय ग हा मस्त तू कशी आहा. असते 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 तिकडे फुलाच्या आंबाची. शॉर्ट चालू आहे. आले आले नुसती शूट चालू आहे. हा शॉर्ट चालू आहे. चला तर गाई शूट चालू आहे. चला आता आपण चाललो आणि बघा जस्ट हे बघा नुसतं ॲक्सिडेंट बघायला भेटत. नुसतं ॲक्सिडेंट. बाईकवाला कसा पडला काहीच समजलं नाही. डायरेक्ट 4 व्हीलरच्या समोरच. आम्ही साईडला लावली आहे बघा. चला गाईज तर सो फायनली शूट पॅकअप झालेला. सकाळी 2:30 वाजता घरातून निघलो आहे आणि आता किती वाजल्यात 8:16 झालेले आहेत आणि आपण आता आपल्या घरी चाललो आहे. तर चला मंडळी ब्लॉग खूप भारी झालेला आहे. सिरीज पण 1 नंबर. एडिट करतील 1 नंबर होईल. काहीतरी नवीनच घडलं आहे आणि चला लगातार 3 वेळेला आईचं दर्शनसुद्धा झाला. तर आपण आता पनवेलमध्ये आहे. पनवेलमधून निघतो आता आपल्या घरी जायला. तर नक्कीच जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल ना तर पब्लिकपर्यंत पोचवा. आपल्या यूट्यूब चॅनलला थोडासा प्रॉब्लेम झालेला. तो प्रॉब्लेम तुम्हाला मी आता आज सांगता. एवढे दिवस मला पण माहीत नव्हता. 2024ला जेव्हा मी फटाकडे वाजवत होतो रुपांशला घेऊन फटाकडे वाजवत होतो तर मी काय केलेलं माहीत आहे का, रुपांशला घेतला आणि ते रॉकेट समोर असं थोडासा असा ढकललेला तर रॉकेट त्याच्या अंगावरती आला. तर यूट्यूबवाल्यांनी काय केलेला त्याच्यावरची स्ट्राईक मारलेली. ती स्ट्राईक आता आपली पुढच्या महिन्यात 10 तारखेला काहीतरी निघाल. मला तर असं वाटतं म्हणजे ज्याला मी यूट्यूबचं सांभाळायला दिलेला तो मला बोलला की असा प्रॉब्लेम झाला त्यामुळे तुझा थोडासा यूट्यूबचा इश्यू चालू आहे. कारण की तुझा फक्त जे लोक तुला सबस्क्राईब करतात तेच लोक तुझा फक्त यूट्यूब चॅनल बघू शकतात, ब्लॉग बघू शकतात. बाकीचे लोकांना तुझा ब्लॉग दिसणार नाही. आणि खरी गोष्ट आहे भरपूर पब्लिक मला विचारते का तू ब्लॉग टाकत नाही का. आणि सबस्क्राईब पण म्हणजे पूर्णपणे थांबूनच राहिलेले आहेत ते ठीक आहे. होईल प्रॉब्लेम सॉल्व. नक्की तुम्ही प्रेम द्याल. नक्की तुमचा सपोर्टच आहे म्हणून आज मी इथपर्यंत आहे. तर चला मंडळी मी ब्लॉग इथेच एंड करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी, जय कोली.